भाऊचा धक्का दिवस नंबर 2 खतरनाक होता, कडक होता, मस्त होता, तगडा होता. रितेश भाऊंचं होस्टिंग जबरदस्त होतं. आजच्या धक्क्यामध्ये बरंच काही घडलंय. छोटा पुढारीला टार्गेट केलं, आर्याला टार्गेट केलं. समोरची जी टीम आहे निक्कीच्या विरोधातली, त्यांना अजून समजत नाही की नक्की त्यांचा दुश्मन कोण आहे. ते तशा पद्धतीचा गेम खेळत नाहीये. डिलेमा रूममध्ये काही मूर्ख लोकांनी कॅप्टन्सीचं पद सोडलं, म्हणजे इम्युनिटी सोडली आणि घरातून जे आहे ते पुरुषोत्तम यांचं इव्हिक्शन झालेलं आहे. आपण सकाळीच व्हिडिओ करून सांगितलं होतं की पुरुषोत्तम हे बाहेर गेलेले आहेत. त्यामध्ये थोडीशी शक्यता सांगावी लागते. बऱ्याच लोकांना असं वाटलं की तुला कन्फर्म माहीत नाही तर तू का सांगत नाही. जर का मी असं शिक्का माणूस सांगितलं ना कन्फर्म हाच बाहेर गेला, तर कलर्स TV माझा चॅनल कन्फर्म उडवून टाकेल आणि हे जे व्हिडिओ येतात ते सुद्धा दिसणार नाही. त्यामुळे आपण तळ्यात मॅच शक्यता सांगितली होती की पुरुषोत्तम गेले. खरं तर ते गेलेच होते, माहीत होतं आपल्याला कन्फर्म, पण आपल्याला असं सांगावं लागतं. आजचा जो एपिसोड आहे भाऊचा धक्का नंबर 2, यामध्ये सुरुवात झाली कालच्या डोसपासून. रितेश भाऊ बोलले की कालचा डोस कसा होता, काय होतं. इरेनाला बोलले की तुझी पुरणपोळी छान होती, मी पुरणपोळी खाल्ली, मला भारी वाटलं. धनंजयला बोलले की इरेनाला कोल्हापुरी शिकव, आणि धनंजय पण इरेनाला कोल्हापुरी शिकवत होता. आणि काय त्यांचं ते चाललं होतं. वा वा, म्हणजे इरेनाला जे फुटेज देण्याचा प्रयत्न केला जातोय बिग बॉसच्या मेकर्सकडून, वा कमाल धमाल मजा. इरेनासारखा प्लेअर या जगात कुठंच नाही आहे. मराठी बिग बॉसमध्ये इरेनासारखा स्मार्ट प्लेअर कुठेच नाही आहे असं बिग बॉसच्या मेकरला वाटते. त्यामुळे इरेनाला स्पेशल जे आहे ट्रीट केलं जात आहे. रितेश भाऊंनी इरेनाला पुढे बोलवलं आणि तिला सांगितलं की तुम्ही कोल्हापुरी बोलून दाखवा. त्याच्यानंतर इरेना बी मोक्यावर चौका मारायला सोडत नाही. पुरुषोत्तमचं इव्हिक्शन झाल्यावर बोलली रामकृष्ण हरी. लगेच अटॅच होतो ना आपण. बाहेरचा माणूस रामकृष्ण हरी म्हणतोय म्हणल्यावर महाराष्ट्रातलं पब्लिक अटॅच का नाही होणार ना. म्हणजे कसं फ्रेंडशिप डेच्या दिवशी इरेना ही महाराष्ट्राची फ्रेंड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो बिग बॉसच्या मेकर्सकडून झाला. ठीक आहे, मला असं म्हणायचं आहे की इरेना एक माणूस म्हणून छान आहे, असेलही छान ती, आणि ती खरंच प्रयत्न करते महाराष्ट्रीयन होण्याचा. अर्थ असा नाही की मी माझं मत बदलणार आहे. याचा अर्थ असा आहे की इरेना माणूस म्हणून जरी चांगली असेल तर तिने एका मराठी माणसाची जागा खाल्ली आहे, ते कन्फर्म आहे. माझं मत कधीच बदलणार नाही आहे. फ्रेंडशिप डे टास्क झाला आणि या टास्कमध्ये पुढारी आणि आर्याला टार्गेट करण्यात आलं. मला एका गोष्टीचं विशेष वाटतंय की पुढारीला जे टार्गेट करण्यात आलं ते विशेष करून जो निक्कीच्या अपोजिटवाला ग्रुप तयार होते, जसं की DP दादा असेल, अंकिता असेल, त्याच्यानंतर निखिल असेल, योगिता असेल, या लोकांनी जे पुढारीला टार्गेट केलं. हा ग्रुप तर खरं निक्कीच्या विरोधात बनतोय, पण यांनी पुढारीला टार्गेट केलं. मला असं वाटतंय ठीक आहे, तुम्हाला सांगायचं होतं की कसला भित्रा फ्रेंड आहे, मूर्ख फ्रेंड आहे, बालिश फ्रेंड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. पण यामध्ये एक गोष्ट चुकलेली आहे. जर का समोरच्या म्हणजे वर्षाताईचा जो ग्रुप आहे या लोकांनी जर का यामध्ये निक्कीला वारंवार टार्गेट केलं असतं तर निक्कीचा थोडा तरी कॉन्फिडन्स कमी झाला असता. 101% कॉन्फिडन्स कमी झाला असता. बरेच जण याच्यामध्ये म्हणतील की निक्की यांची थोडी मैत्रीण आहे, निक्की यांची दुश्मन आहे. मग ही जी नावं सांगितलेली याच्यामध्ये जी विशेषणं दिलेली आहेत, भित्रा फ्रेंड, बालिश फ्रेंड, डबल ढोलकी फ्रेंड, हे आपण मित्रासाठी वापरतो का? हे मित्रासाठी वापरत आपण नाही वापरत ना. हे सगळी विशेषणं आहेत ते आपण आपल्या दुश्मन असणाऱ्या व्यक्तीलाच वापरतो ना. तर निक्की बिग बॉसच्या घरात सगळ्यांची मैत्रीण आहे असं समजून चालूया आणि तिला हे विशेषणं देऊया. हे का केलं नाही या लोकांनी? मंजरीची जोडी झाली होती वर्षाताई आणि निक्कीची, तर वर्षाताईने पण निक्कीलाच द्यायला होतं. ठीक आहे, त्यांनी करेक्ट आहे, जान्हवीला दिलं, करेक्ट आहे. पण बाकी लोकांनी छोटा पुढारीला का दिलं? भले ती त्यांच्या जागेवरती करेक्ट असतील, पण मला आता समोरून जर का गेम बघायचं झालं ॲज अ ऑडियन्स तर माझी ही इच्छा आहे की निक्कीला हे लोक कधी टार्गेट करणार. जर का एखाद्या शत्रूला तुम्हाला हरवायचं असेल तर त्याच्या बॉसवर प्रहार करायला पाहिजे ना तुम्ही. जर का तुम्ही निक्कीला टार्गेट केलं असतं तर बाकी सगळ्या लोकांना वाटलं असतं की ही लोक ऍक्टिव्ह झालेली आहेत. तुम्ही पहा, हा पुढारी छोटासा आहे, याला आपण पुदिना म्हणतो, छोटा पुदिना छोटासा आहे. हा बोलण्यात किती चतुर आहे, म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक शब्दाचं उत्तर आहे. त्याला बालिश म्हटलं तर तो बोलला निखिलला की कोण बालिश आहे ते आम्हाला दिसतंय, कोण असे बालिशसारखे डिसिजन घेतं ते आम्हाला दिसतंय. अंकितालाही त्याने खडे बोल शिकवले, धनंजयला पण खडे बोल शिकवले, त्याच्यानंतर त्यांनी आर्याला सुद्धा खडे बोल शिकवले. म्हणजे या लोकांना हे समजतच नाही की टार्गेट कोणाला करायचं. अरे त्या पुढारीला टार्गेट करण्याची काय आवश्यकता होती? मी नाही म्हणत किंवा चुकीचं आहे, पण जर का तुम्ही निक्कीवरती अटॅक केला असता तर कदाचित तुम्ही अजून स्ट्रॉंग दिसले असता. असं वाटलं असतं की तुमची टीम जी आहे ती एकजुटीनं आलेली आहे आणि ती टीम जी आहे ते समोरच्या मेन व्यक्तीवर हमला करते, पण तुम्ही असं केलं नाही. त्यामुळे
पुढाऱ्याने इकडे बोलून बोलून फुटेज घेतलं, रितेश भाऊंना सुद्धा खुश केलं, पण तुम्हाला कोणालाही खुश करता आलं नाही. इव्हन ज्या वेळेस तुम्ही पुढाऱ्याचं नाव घेत होता त्यावेळेस तुमचा मूर्खासारखा गेम दिसत होता प्रेक्षकांना. प्रेक्षक एक्सपेक्ट काय करतं, जर का निक्की आणि टीमने समोरच्या लोकांवरती आक्रमण केलंय, त्यांना नॉमिनेशनमध्ये टाकलंय, काही लोक घरातून बाहेर सुद्धा गेली आज, जर का एवढं त्यांनी मोठं अतिक्रमण केलंय तर निक्कीवरती यांनी हमला करायला हवा होता की नव्हता? करायला हवा होता ना. पण या लोकांनी कात टाकली आणि हमला वगैरे काही सुद्धा केलं नाही. याचाच अर्थ काय मित्रांनो, की अजूनही घाबरटासारखा गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बरं, पुढारीला जे आहे ह्या लोकांनी काही कारण देऊ द्या, भित्रा मित्र म्हणू द्या, बालिश मित्र म्हणू द्या, डबल डोलकी म्हणू द्या, इकडचं तिकडचं करतोय. अरे पण तो करतोय तरी तो करतोय तरी तुम्ही काय करताय? तुम्हाला साधं सरळ हे दिसलं नाही की तुम्ही वैभववर अटॅक करा, तुम्ही अरबाजवर अटॅक करा, निकीवर अटॅक करा. अरे मेन याच्यावरती घाव घाला ना. मेन याच्यावरती घाव घाला ना, तर ती जखम एकदम काळजापर्यंत जाईल. आणि ती काळजापर्यंत गेलेली जखम आहे ना, माणसाला हर्ट करणार ती हर्ट. साधी सरळ गोष्ट होती, पण तुम्ही नाही करू शकला. त्यामुळे हा जो टास्क होता फ्रेंडशिप डेवाला, यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात मोठी चूक जी आहे ती निक्कीच्या अपोजिशनवाली टीम म्हणजे वर्षाताईची टीम आहे यांच्याकडून झालेली आहे. बाकी सगळ्यांनी जे आहे ते आर्याला सुद्धा टार्गेट केलं. विशेष करून निक्कीच्या ग्रुपने जे आहे ते आर्याला टार्गेट केलं आणि ते होणारच होतं. ते जे आहे ते सांगून गेल्यासारखं होतं. आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आर्याने यांच्यात वाद झालेला आहे, जान्हवीचा आणि त्याचा वाद झालेला आहे. आर्याने त्यांच्यावरती ॲक्टिव्ह मोडमध्ये ॲक्शन घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टी तिच्या विरोधात जाणार होत्याच, म्हणून तिला त्यांनी टार्गेट केलं आहे. आणि निक्कीचा ग्रुप एकदम परफेक्ट खेळाला आहे. त्यांना माहिती आहे की आम्हाला कोणावरती टार्गेट करायचं आहे, कारण आर्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे. काल रितेश भाऊंनी सुद्धा सांगितलंय. आणि आर्याने त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. या लोकांनी अजून कोणीच त्यांच्यावर आक्रमण नाही केलं. तुम्ही बघा, जी लोक समोरासमोर जाऊन लढलेले आहेत त्यांनी त्याला टार्गेट केलं. या लोकांनी सुद्धा जर का समोरासमोर जाऊन घाव केला असताना निक्कीला, तर येणारा आठवडा पाहायला खरंच मनोरंजक झाला असता. तरी सुद्धा मी असं नाही म्हणत की येणारा आठवडा एकदम फालतू असेल. येणाऱ्या आठवड्यात ही लोक ऍक्टिव्ह होतील, पण आज एक खूप मोठा चान्स जो आहे तो त्यांनी सोडलेला आहे या फ्रेंडशिप टास्कमध्ये. अभिजितने वैभवला दिलं आणि मी मानतो अभिजितला. भाई, यामध्ये एक वेगळा माणूस मला दिसलाय, तो म्हणजे अभिजित सावंत. त्यांनी वैभवला दिलं आणि मानायला हवं. त्यांनी परफेक्ट कारण दिलं. त्याने परफेक्ट जे आहे ते वैभवच्या गळ्याचे आहे मित्राची जी आहे माळ घातलेली आहे आणि करेक्ट गेम केलेला आहे. असं सरळ भिडायचं ना, असं वाकड्यात जाऊन भिडायची काहीच आवश्यकता नाही. जर का सरळ भिडले असते ना अभिजित सारखे, तर खूप मजा आली असते. आता वैभवला जसं टार्गेट केलं तसं अरबाजला करायला पाहिजे होतं, तसं निक्कीला करायला पाहिजे नव्हतं. ह्या घनश्यामला तुम्ही टार्गेट करून, कसं आहे घनश्याम बोल बच्चन आहे. घनश्याम जो आहे तो एकदम बोल बच्चन असल्यामुळे त्यांनी ना संधीचं सोनं केलं आणि एपिसोड गाजवायचा प्रयत्न केला. मी माझ्या घरात बघत होतो बिग बॉस, माझ्या फॅमिलीला बघत होतो. घनश्यामच्या ह्याच्यावरती खूप हसत होते, खूप मजा घेत होते. याचाच अर्थ काय, कॉमन माणसाला मजा येते घनश्यामचं बोलणं ऐकायला. साधी सरळ गोष्ट आहे. या लोकांनी संधीचं सोनं करायचं सोडून दिलं आहे. आर्याचं टार्गेट निक्कीकडून झालं हे स्पष्ट आहे, पण आर्याने घनश्यामला परत टार्गेट केलं, ही गोष्ट मला असं वाटतंय कुठंतरी पटण्यासारखी नाहीये. कारण ते एक्सरे टास्कमध्ये झालं होतं. मला असं वाटतंय की ओव्हरऑल जर का या आपण मैत्री टास्कमध्ये पाहायचा विचार केला तर वर्षाताईच्या टीमनी माती खाल्ली आहे असं मी म्हणेन. एक्सरेवाला टास्क आला. एक्सरेवाल्या टास्कमध्ये पण बघा, परत पुढारी म्हणजे यामध्ये डीपीने फक्त वैभवला टार्गेट केलं, ते पण चांगल्या वेमध्ये. म्हणजे प्रोटीन हा मला शेक देत असतो म्हणून मी त्याच्या मेंदूत प्रोटीन भरले म्हणून मी त्याला हा एक्सरे देत आहे. बाकी बघा तुम्ही, निक्कीने केले वर्षाला, वर्षाने केले निक्कीला. इकडे झालं टिक फॉर टॅग. वर्षाताईने डायरेक्ट जे आहे ते इकडे तिला नाही केलं, आधी वर्षाताईला केलं, त्यामुळे वर्षाताईने निक्कीला केलं. निक्की काय वर्षाताईला सोडणार नाही. त्यांची जी आहे जुगलबंदी ती अशीच राहणार आहे. त्यानंतर सूरज जो आहे तो मला खतरनाक वाटायला लागलेला आहे. म्हणजे तो एकदम साधा सरळ पोरगा आहे आणि तो बोलतो मी एकदा ना बुक्कीत तेंगुळ घालीन, बुक्कीत तेंगुळ, आणि ते मला निक्कीला घालायचं. ती माझी आहे ना वर्षाताई, ती तिला बोलते ना आपल्याला नाही आवडत, आपण डायरेक्ट बुक्कीत तेंगुळ काढेन तिला, एकदम बुक्कीत तेंगुळ. हा पोरगा जो आहे ना एकदम रॉ मटेरियल आहे आणि हा ज्या वेळेस तोंड उघडतो ना त्यावेळेस खरं बोलतो. याच्या तोंडातून जे निघणारे शब्द आहेत ना डायरेक्ट काळजाला भिडतात माणसाच्या. सगळ्यांना माहिती आहे निक्की कशी आहे, सगळ्यांना माहिती आहे की निक्की आणि वर्षाताईची भांडण आहे. आणि आज जे आहे ते इकडे सूरजने सगळ्यांची मनं जिंकली. त्याने डायरेक्ट सांगितलं की माझ्या आईला जी निक्की बोलते ते मला आवडत नाही, कारण मी त्यांना आई म्हणतो, म्हणून मला तिला बुक्कीत टेंगुळ काढायचंय. आणि हे जे आहे ना ते डायरेक्ट पोचलं.
मी तुम्हाला आधीच एक व्हिडिओ म्हणून सांगितलं होतं की सूरजसाठी बिग बॉसच्या मेकरचे वेगळे प्लॅन आहेत, त्याला ते एवढ्यात बाहेर नाही काढणार. आणि तसंच आहे मित्रांनो, आज सुद्धा रितेश भाऊंनी त्याला सांगितलंय की घाबरायचं नाही, बिंदास लढायचं आणि हा पोरगा धमाल करणार आहे. मन, काळं मन जे आहे, काळं हृदय, जे नेहमी टॅगलाईन वापरत गेली वर्षाताईला निक्की, तीच टॅगलाईन आज तिला भेटलेली आहे आणि ती वर्षाताईंनी जशाच तशी तिला परत केलेली आहे. यालाच म्हणायचं जशी करणी तशी भरणी. पूर्ण आठवडाभर वर्षाताईला बोलत राहिले की तुमचं काळं मन आहे, काळं मन आहे. आज बिग बॉसने एक टास्क दिला आणि त्या टास्कमध्ये वर्षाताईंनी परतफेड केलेली आहे आणि काळं हृदय जे आहे ते निक्कीला परत दिलेलं आहे. आणि मलाच वाटतं की ही महाराष्ट्रासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण जी लोक वर्षाताईच्या बाजूने उभी होती त्या लोकांना वाटत होतं की ही पोरगी किती काळ्या म्हणायची, किती खालच्या थराला जाऊन वर्षाताईला बोलते. आणि आज त्याच वर्षाताईने त्या पोरीला काळं दिल दिलं, काळं मन दिलं, काळं हृदय दिलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता तर कमीत कमी खुश असणार आहे. त्यानंतर पुढारीने निखिलला पाठीचा कणा दिला. मला असं वाटतं निखिलमध्ये कणा नाही आहे, ते आपल्याला डिलेमा टास्कमध्ये दिसलेलं आहे. त्याने सांगितलं की पुढारीच्या डोक्यात कचरा भरलाय. ती पहिल्यांदा घाबरत होती बोलायला, कारण पुढारी काही तिला ऐकणार नव्हतं बोलायला, त्यामुळे ती घाबरत होती. मग ती बोलली फायनली की हा भरलाय बाबा तुझ्या डोक्यात कचरा. पण त्या बारक्या पोरानीनं आज, छोट्या पुदानीने कमाल केली. रितेश भाऊला सुद्धा हसायला. एक प्रखळ राजकारणी जसं या सिच्युएशनला वागला असता तसा छोटा पुढारी वागतोय. त्याला माहिती आहे की तो डबल ढोलकी आहे, त्याला माहिती आहे की तो भित्रा आहे, तो बालिश आहे, सगळं त्याला माहिती आहे. पण कॉन्फिडन्स लेवल एवढी हाय आहे ना पोराची की भाई त्यांनी चांगल्याला नमवलं. त्यांनी निखिलचा आवाज बंद केला, त्यांनी योगिताचा आवाज बंद केला, त्यांनी अंकिताचा आवाज बंद केला. म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्याच्या वाटेक केला त्यांनी डीपीचाही आवाज बंद करून टाकला. छोटा पुदानी समोर जाताना सगळ्यांनी आवाज बंद करायचा. छोटा पुदिना जो आहे तो कडक आहे बोलण्याच्या बाबतीत आणि तोंडाने तुम्ही त्याला हरवू शकत नाही आणि बिग बॉसच्या घरात फिजिकल फाईटही करू शकत नाही. एवढं सगळं झाल्यावरती मित्रांनो मला एक गोष्ट अजिबात सुद्धा आवडली नाही. हे जे टास्क होतात बिग बॉसच्या घरामध्ये, एक स्पोर्टमॅन स्पिरिटशिप आपल्यातले दाखवत असतं. म्हणजे घरामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आरोप प्रत्यारोप करू शकता या गोष्टी दाखवत असतं. पण आज ज्यावेळेस पुढारीने आर्याला जे आहे ते फ्रेंडशिपची माळ दिली, त्यावेळेस आर्या पुढारीसमोर झुकली नाही. तिला माहीत होतं की त्याची उंची कमी आहे, तरी सुद्धा ती जाणून बुजून त्याच्यासमोर झुकली नाही. ही खरं तर एका माणसाची डिसरिस्पेक्ट आहे. मला असं वाटतं की आर्याला ही गोष्ट समजायला हवी. इकडे ती खरंच बालिश आहे, तिचं तिने ताजं उदाहरण दिलेलं आहे. तिला माहीत होतं की पुढारीसारखा एक छोटा उंचीचा मुलगा आहे, तो तिच्या गळ्यामध्ये सहजासहजी माळ घालू शकत नाही. अशा वेळेस जसं की डीपी दादा गुडघ्यावरती बसला पुढारीला माळ घालताना, त्या पद्धतीचं जेस्चर जर का तिने दाखवलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्राचं तिने मन जिंकलं असतं. पण आताही तिने गोष्ट करून हे सिद्ध केलंय की खरंच ती बालिश आहे, खरंच तिच्या बुद्धीमध्ये कचरा भरलेला आहे, खरंच ती एखाद्या व्यक्तीची रिस्पेक्ट करत नाही. आणि याच संधीचा फायदा घेऊन जो आहे तो इरेनाने तिला जे आहे गळ्यामध्ये फ्रेंडशिप माळ घातलेली आहे. खरं तर सुरुवातीला मला कळलंच नव्हतं इरिना काय बोललेली आहे ते. नंतर ज्यावेळेस रितेश भाऊ बोलले त्यावेळेस त्या गोष्टी कळून आल्या. आणि ज्यांना इरेनाचा पुळका येतोय त्यांच्यासाठी सांगतो की खरंच सांगा तिचं आजचं मराठी आहे किती लोकांना समजलं, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर मित्रांनो आर्याचं हे जेस्चर अजिबात सुद्धा आवडलेलं नाहीये. बॉसने एक लॉन्च केले नवीन गोष्ट, ते म्हणजे तंटाघर. आणि त्या तंटाघरामध्ये घंटा वाजेपर्यंत आपला राग जो आहे तो व्यक्त करायचा आहे. जान्हवी आणि परत आर्याला संधी मिळाली आपला राग व्यक्त करण्यासाठी. दोघींनी काय तुफान राग व्यक्त केलाय. राग व्यक्त झाल्यानंतर त्या रागामध्ये एकमेकावरती आरोप लावले, खूप खालच्या दर्जाला जाऊन आरोप लावले. त्यावेळेस रितेश भाऊ जे आहेत ते रितेश भाऊ बोलले की हे जे आहे तुम्हाला मी राग बाहेर काढायला इकडे आणलेलं आहे. याचाच अर्थ काय की तुम्ही परत घरामध्ये राग आल्यावरती एकमेकांवरती हात उचलायचा नाही, फिजिकल व्हायचं नाही. मित्रांनो मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं की कॅमेरा अँगल लपवल्यामुळे आर्याने जी जान्हवीच्या कानफाडात पेटवली होती ती आपल्याला दिसली नाही, पण घरामध्ये हिंसा झाली होती. आणि पहिल्याच आठवड्यात बिग बॉसला ही कॉन्ट्रोवर्सी करायची नव्हती, म्हणून बिग बॉसने जी आहे ती गोष्ट आपल्याला दाखवली नाही. आणि जान्हवीने पहिल्यांदा हात उचलला होता त्यामुळे तिने सुद्धा इश्यू केला नाही त्या गोष्टीचा. जर का जान्हवीने पहिला हात उचलला नसता तर आर्याने तिच्यावरती हात उचलला याचा तिने भाव केला असता.
बाकी मित्रांनो, हे सगळे टास्क होताना ही जी जान्हवी आहे हिला खूप मजा येत होती. म्हणजे ज्या वेळेस आर्याला कोणी फ्रेंडशिपचं माळ घालत होतं ना, त्यावेळेस एवढं घाणेरडं तोंड करून ही जान्हवी हसत होती ना, मला भयंकर राग येत होता. मला नेहमी असं वाटतं की ठीक आहे बाबा, तुमचं ज्यावेळेस चांगलं असतं ना त्यावेळेस तुम्हाला सगळे ॲप्रिशिएट करतात, पण दुसऱ्याच्या वाईट काळात जर का तुम्ही त्याच्यावरती हसत असाल तर तुमच्यासारखं मूर्ख कोणीच नाही आहे. म्हणजे काय मजा येत असेल या जान्हवी किल्लेकरला की एखाद्यावरती का हसावं? म्हणजे एवढ्या घाणेरड्या मनाचं कोणी कसं काय असू शकतं? जर का समोरच्या एखाद्या व्यक्तीचा इन्सल्ट होतोय तर तुम्ही त्याला कुचितपणाने हसताय त्याच्यावरती, याने काय दिसतं? हां, याने दिसतं की तुम्ही किती घाणेरड्या वृत्तीचे आहात. आणि मला असं वाटतंय की आतला जो विलन आहे, म्हणजे सिरियलमध्ये तिने विलनची भूमिका केली आहे, तसाच विलन जो आहे ती बाहेर काढते आणि एवढ्या कुचितपणाने हसते. मला अजिबात सुद्धा तिच्या ह्या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत. आज जो ट्विस्टवाला गेम झाला आहे त्याबद्दल आपण आरामात बोलणार आहे आणि ती गोष्ट आहे डिलेमाची. कसं आहे, ज्यावेळेस बिग बॉसनी घरात कंटेस्टंटना एंट्री दिली होती त्यावेळेस त्यांना ऑप्शन दिले होते डिलेमाचे, की तुम्हाला बीबी करन्सी हवी आहे का तुम्हाला स्वतःसाठी प्रायोरिटी हवी. आता त्याचा काय होऊ शकतं हे लोकांनी पाहिलेलं आहे. आता डिलेमा बिग बॉसने दिलेला आहे कॅप्टन्सीसाठी आणि त्यांनी 2 टीम पाडल्या. पहिली टीममध्ये होते अरबाज, निक्की, जान्हवी, वैभव, त्यानंतर डीपी दादा, पुरुषोत्तम दादा, त्याच्यानंतर पुढारी आणि योगिता. दुसऱ्या टीममध्ये होते कोण? अंकिता, आर्या, निखिल, अभिजित, सूरज, वर्षा, इरिना, आर्या आणि पॅडी. हे जे आहेत ते बी टीममध्ये होते. आता मला ना सुरुवातीला बी टीमबद्दल बोलायचं आहे, कारण ए टीममध्ये त्यांचा एक ग्रुप होता, त्यांनी टार्गेट करून काही लोकांना बाहेर काढलं कारण बहुमताने निर्णय घ्यायचा होता. पण बी टीममध्ये हा निखिल जो आहे त्यांनी स्वतःहून जे आहे कॅप्टन्सीची ऑफर सोडली, त्यानंतर वर्षाताईने स्वतःहून सोडली आणि सूरजला तर डायरेक्ट असं बोललं की बाबा हा काय कॅप्टन बनायच्या लायकीचाच नाही, असं कोकण हाटेरकडला वाटलं आणि तिने त्याच्याकडे बोट धरलं. बरं, आता ही कॅप्टन्सी उमेदवारी तुम्ही देणार होता, त्या बदल्यात काय मिळणार होतं? घरासाठी बेबी करन्सी. बरं, या लोकांनी घरासाठी बेबी करन्सी दिल्या, पण त्यांना हे समजलं नाही की बाबा आम्ही घरासाठी करन्सी नसत्या दिल्या असतं तरी चाललं असतं, आमची एका आठवड्याची इम्युनिटी गेलेली आहे. निखिल जो आहे त्याच्यासारखा मूर्ख प्लेअर माझ्या आयुष्यात नाही पाहिला. त्या भाऊला कळतच नाही की कॅप्टन्सीमध्ये इम्युनिटी. अरबाजला कॅप्टन करायचं आहे म्हणून त्याने स्वतःची कॅप्टन्सी उमेदवारी सोडली. म्हणजे किती मूर्खाचं लक्षण असेल बघा. जर समजा हा निखिल येणाऱ्या पुढच्या आठवड्यात बाहेर गेला, आता येणारा काळ बघून तर मला असं वाटतं की हा बाहेरच जाऊ शकतो, कारण याच्यात काही गेम नाही. याच्यापेक्षा ते छोटे पुढारी सूरजमध्ये मला दम वाटायला लागलेला आहे. जर का हा पुढच्या आठवड्यात बाहेर गेला तर मग अरबाज कॅप्टन म्हणून काय करेल? प्रेक्षकांच्या हातात आहे ना कोणाला बाहेर काढायचं आणि कोणाला नाही काढायचं. उद्या जर का या अरबाज नॉमिनेशन टास्कमध्ये याला वाचवूच शकला नाही आणि हा नॉमिनेट झाला निखिल दामले, तर याला कोण वाचवणार? स्वतःची इम्युनिटी सोडून जर का अरबाजच्या कॅप्टन्सीसाठी त्याला आत्ताच लढायचं असेल तर मला वाटतं वा 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 वा. मला वाटते कदाचित जे अरबाजने त्याला नॉमिनेशनमधून वाचवलं ना त्यासाठी तो बॅक करत असेल त्याला की बाबा हे तुझं मी परतफेड करतोय. पण ही आता वेळ नव्हती परतफेड करायची. जो नॉमिनेशनचा विषय होता तो त्यावेळेस पाहायला पाहिजे होतं. पण आता त्याला कॅप्टन्सी उमेदवारी देण्यासाठी तू तुझी कॅप्टन्सी उमेदवारी सोडतोय, हे मूर्खपणाचंच लक्षण म्हणता येईल, दुसरं काही नाही. आणि त्यांना कॅप्टन्सीचा अर्थ समजतोय का नाही? कॅप्टन्सी इज इक्वल टू इम्युनिटी ही साधी आणि सरळ गोष्ट आहे. ही सुद्धा गोष्ट जी आहे ती या निखिल साहेबांना समजत नाहीये. मला खरंच हसायला येतंय. अरबाजला कॅप्टन करण्यासाठी भाऊंनी जे आहे ती स्वतःची कॅप्टन्सी उमेदवारी सोडलेली आहे. आणि मला असं वाटतं हा बिग बॉस मधला 0 IQ गेम आहे आणि तो IQ गाठलेला आहे निखिल दामले यांनी. निखिल दामले यांना बिग बॉसचा IQ अजिबात नाही यावरून सिद्ध होतंय. वर्षाताईचंही समजलं नाही, त्यांनी सुद्धा कॅप्टन्सी उमेदवारी सोडली. कदाचित मला असं वाटतं की वर्षाताई हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही लोक माझ्यासाठी धावून आला होता, तर आता मी तुमच्यासाठी ही कॅप्टन्सी उमेदवारी सोडत आहे. राहिली गोष्ट सूरज चव्हाणची. अंकिता मॅडमने सूरजला न काय बोलताच सांगितलं की हा कॅप्टन बनू शकत नाही. असं का वाटलं अंकिता मॅडम की तुम्हाला सूरज कॅप्टन बनू शकत नाही? तो बोलत नाही, त्याच्याकडे डिसिजन मेकिंगची क्षमता नाही, अशा गोष्टी वाटतात का? पण तुम्ही त्याला अजून किती ओळखलंय? म्हणजे बिग बॉसच्या घरात फक्त 1 आठवडाच तुमच्या बरोबर आहे, त्याला किती ओळखलंय? खरंच त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगची क्षमता नाही आहे बिग बॉसच्या घरात, का खरंच त्याला अक्कल नाही आहे, का फक्त तुम्ही सिंपतीसाठी त्याचा यूज करताय? काय करताय? कमीत कमी तुम्ही त्याला एकदा विचारायला तरी हवं होतं की बाबा तू कॅप्टन बनायचा आहे का तुला, का तुला कॅप्टन्सी उमेदवारी नकोय? डायरेक्ट निर्णय कसं काय दिला, हा मोठा प्रश्न आहे. हे ना बरोबर नाही गेलं. म्हणजे डायरेक्ट त्याच्यावरती निर्णय थोपला गेला की बाबा तुला आम्ही कॅप्टनशी उमेदवारीतून बाहेर काढून टाकतोय. म्हणजे हा कोणता गेम आहे?
सूरजला पण एक रिक्वेस्ट आहे भावा की बोल ना आता. अरे एक आठवड्याची इम्युनिटी आहे, ठीक आहे. आता तू सगळीकडे बोलतोय की मी घाबरत नाही, गेम खेळणार. नक्की काय गेम खेळणार भावा? तू बोलायला पाहिजे की मला कॅप्टन बनायचं हाय, आपल्याला कॅप्टन बनायचंय, बोलायला पाहिजे नव्हतं. बरं या लोकांनी त्याच्यावर तो निर्णय थोपला. मला इकडे निखिलला अप्रिशिएट करायला आवडेल की भाऊ बोलला की त्याला एकदा विचारा तरी की त्याला कॅप्टन्सी उमेदवारी नको आहे की हवी आहे. मग कुठेतरी अंकिता मॅडम आहे ते ठीक आहे बोलला. तर मला असं वाटतं की बी टीम मधले 3 लोक आहेत ना, या 3 लोकांनी स्वतःहून जे आहे कॅप्टन्सी सोडलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पायावरती दगड मारला. यातील 2 लोक नॉमिनेट झाल्या बाहेर पडू शकतात. एक तर आहे निखिल आणि सूरजची पण दाट शक्यता असू शकते बाहेर पडण्याची. त्यानंतर मित्रांनो ए टीम मधला जो डिसिजन आहे ना तो तर डायरेक्ट थोपला गेला. म्हणजे निकी हा तुम्ही हा, म्हणजे धनंजय, योगिता आणि पुरुषोत्तम आम्ही तुम्ही तिघांना काढतोय. त्यांचा एक ग्रुप आहे ना, किल्लेकर, वैभव, आरबाज, निक्की आणि छोटा पुदिना यांचा एक ग्रुप आहे. यांनी बहुमत केलं आणि 3 लोकांना खटाखट बाहेर काढून टाकलं. कसं खटाखट बाहेर काढून टाकलं. मला असं वाटतंय बहुमताने ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस अपोज नावाची गोष्ट असते की नाही आमचं बहुमत आहे तुम्हाला काढतो. अरे मी तुमचं बहुमत मान्य करत नाही, बोलायला हवं होतं, वाद तर घालायला पाहिजे नव्हता. शेवटी निर्णय होणारच होता की तुमच्या बाजूने नाहीये. या डीपी दादावरती संपूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवू नये की हा भाऊ कोल्हापूरचं नाव मोठं करेल आणि गेम चांगला खेळेल. पण हा भाऊ काय करतोय, ज्यावेळेस डिसिजन मेकिंग घेण्याची वेळ येईल त्यावेळेस पाठी हटतोय. पार्टी पण ज्यावेळेस सांगितले की याच्यामध्ये डिसिजन घेण्याची पॉवर नाही त्यावेळेसही हात वरती केले. आताही ज्यावेळेस कॅप्टन्सीची वेळ आली त्यावेळेसही हात वर केले. अरे डीपी दादा खेळा आता, बास करा समाजसेवा, तिकडे स्वतःसाठी खेळायचंय. जर का तुम्ही स्वतःसाठी नाही खेळला तर तुम्ही लवकर बाहेर पडाल. इकडे प्रत्येक क्षणाला राजकारण होत असतं आणि त्या राजकारणातून तुम्हाला बाहेर पडायचंय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं या सगळ्या गोष्टीतून. जर का तुम्ही कॅप्टन्सी उमेदवारी घेतली असती तर तुम्हाला एका आठवड्याची इम्युनिटी मिळाली असती जर का तुम्ही कॅप्टन झाला असता तर. पण तुम्ही ती कॅप्टन्सी उमेदवारी अशीच सोडून दिली कारण बाकी लोक तुमच्यावरती म्हणतात की हा नको म्हणून. मला कमाल वाटते. म्हणजे इकडे पुरुषोत्तम दादालाही कॅप्टन्सी नको हवी होती, योगितालाही कॅप्टन्सी नको हवी होती. म्हणजे काय, तुम्ही अपोजच नाही केली ती गोष्ट, वादविवादच नाही झाला. म्हणजे तुम्हा लोकांना तो डिसिजन आपापसात डिस्कशन करून का घ्यायला सांगितलं होतं बिग बॉसने? डिस्कशन असं होणार होतं का बाबा हा तू नाही असं डिस्कशन हवं होतं का बिग बॉसला? नव्हतं ना हवं. मला असं वाटतंय की या लोकांनी कॅप्टन्सी उमेदवारी सोडून सगळ्यात मोठी चूक केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना जो आहे मोठा भुर्दंड भोगावा लागणार आहे. नंतर ते आले आणि सांगितलं की 8 टीममधून सांगितले आम्ही डीपी, पुरुषोत्तम आणि योगिता यांची उमेदवारी कॅन्सल करतोय आणि बी टीमवाल्यांनी सांगितलं की निखिल, वर्षा आणि सूरज यांची आम्ही उमेदवारी कॅन्सल करत आहे. आणि मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा मूर्खपणाचा डिसिजन या लोकांकडून झालेला आहे. त्यानंतर जे आहे मित्रांनो इकडे रितेश भाऊंनी जे आहे ते एलिमिनेशन अनाऊन्स केलेलं आहे आणि त्यामध्ये पुरुषोत्तम दादा बाहेर गेलेले आहेत. आपण आधीच सांगितलं होतं की पुरुषोत्तम दादा जे आहेत बाहेर गेलेले आहेत. आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की उद्यापासून नक्की काय होत आहे, उद्याचा भाग जो आहे तो काय असणार आहे, कॅप्टन्सी मिळवण्यासाठी हे लोक काय करणार आहेत, हे खरंच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बिग बॉसचे जे आहेत एपिसोड एकदम उंचीवरती पोचलेले आहेत आणि बिग बॉस बघायला आता इथून पुढं खरी मजा येणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या भाऊच्या धक्का 2 बद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर का हा रिव्ह्यू आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.